हॉस्पिटल 12 वर्षापूर्वी मंजूर केलं आणि अजूनही ते हॉस्पिटल चालू झालं नाही. त्याचं काम पूर्ण झालं नाही. की सर्वांच्यापेक्षा बापूसाहेब पठारे हे गरिबांच्या हाकेला ओ देणारे आहेत आणि आपल्यासाठी धावून येणारे आहेत आणि म्हणून नागरिकांनी माझं पसंती दिली. मयत व्यक्तींना त्या ठिकाणी न्याय मिळवून देण्यापेक्षा एका बिल्डरांना न्याय मिळवून देण्याचं काम केलं. त्यामुळं लोकांच्यामध्ये थोडीशी भावना होती. पुण्यामध्ये एकमेव शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार बापूसाहेब पठारे माझ्यासोबत आहेत. गेले 5 वर्षाचा तुम्हाला हिवाळी अधिवेशनाचा अनुभव आहेच. पुन्हा एकदा कमबॅक झालेला आहे आणि हिवाळी अधिवेशनाला तुम्ही आलेले आहेत. काय भावना आहे सुरुवातीला? काही अधिवेशनात 2 दिवस तर आमच्या विरोधी पक्षानं जे काही परभणी बीडमध्ये घटना घडल्या त्या संदर्भामध्ये सभागृहात बोलून नाही दिलं. त्यामुळं बाहेर सभागृह सोडून सर्व सभासद आले. त्यामुळं 2 दिवसाचं कामकाज तसं पाहिलं तर पाहायलाच मिळालं नाही. कुठंतरी अर्धा तास 15 मिनटं 2 दिवस झाले. आज या दोन्ही घटनांच्यावर या ठिकाणी सभागृहात चर्चा होणार आहे आणि आजपासून सभागृहात काम करायला मिळणार आहे. तुमच्या मतदारसंघातील काही प्रश्न तुम्ही मांडणार आहेत का सभागृहात? आमच्या मतदारसंघातील ट्रॅफिकचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. दुसरा प्रश्न आहे तो हॉस्पिटल संदर्भातला आहे महत्त्वाचा. हॉस्पिटल 12 वर्षापूर्वी मंजूर केलं आणि अजूनही ते हॉस्पिटल चालू झालं नाही. त्याचं काम पूर्ण झालं नाही आणि म्हणून या ठिकाणी औचित्याच्या मुद्द्यावर त्यावर बोलून या ठिकाणी ते हॉस्पिटलचं राहिलेलं टेंडर त्वरित काढायला सांगून हे हॉस्पिटल लवकरात लवकर सुरू करून सर्वसामान्य माणसाला त्या 100 बेडच्या हॉस्पिटलचा उपयोग होईल. त्या ठिकाणी शासनाच्या वतीनं त्या ठिकाणी सुविधा मिळतील यासाठी प्रयत्न करणार आहोत. त्याचप्रमाणे ट्रॅफिकच्या बाबतीत म्हटलं तर नगर रोडवर कल्याणी नगरला ब्रिज बांधतायत आणि त्या ठिकाणी ब्रिज बांधल्यानंतर जर आम्हाला त्या ठिकाणी नगर रोडवर ट्रॅफिक जाम होईल आणि म्हणून पर्यायी रस्ता म्हणून शिवणे खराडीचं उर्वरित काम प्रथम करायला सांगून त्या ठिकाणी नंतरच ह्या पुलाचं काम सुरू करावं असं या ठिकाणी अधिवेशनामध्ये औचित्याच्या मुद्द्यामध्ये प्रश्न मांडणार आहे. बापू, भले भले मतदार म्हणजे पुणे जिल्ह्यातील पडलेत तुमच्या पक्षाचे, कारण शरद पवार साहेबांचा हा जिल्हा आहे. मात्र तुम्ही त्यांचा एक गड कायम राखलेला आहे. तुमच्या पुढे मोठं आव्हान होतं तरी तुम्ही ते पेललं. एका बाजूला जगदीश मुळीक होते, दुसऱ्या बाजूला सुनील टिंगरे होते. या दोघांनाही थोपून धरण्यात तुम्हाला यश आलेलं आहे. काय स्ट्रॅटेजी केली तुम्ही यावेळेस? या ठिकाणी गेले 10 वर्ष भारतीय जनता पार्टी किंवा राष्ट्रवादीचं जरी आमदार असलं तरी आमदारापेक्षा सातत्यानं माझ्यासारखा कार्यकर्ता समाजामध्ये विकास कामाच्या माध्यमातून किंवा सुखदुःखाच्या बाबतीत किंवा सर्वसामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे या भूमिकेमधून 10 वर्ष काम करत असल्यामुळं सर्वसामान्य माणसामध्ये माझ्या नावाची चर्चा होती की सर्वांच्यापेक्षा बापूसाहेब पठारे हे गरिबांच्या हाकेला ओ देणारे आहेत आणि आपल्यासाठी धावून येणारे आहेत आणि म्हणून नागरिकांनी माझं पसंती दिली. पोर्शे अपघात प्रकरणामध्ये सुनील टिंगरे यांचं सातत्याने नाव चर्चेला गेलं. त्याचा कुठेतरी फायदा झाला आहे तुम्हाला? अपघाताचा काही फायदा झाला नाही. कल्याणनगरमध्ये त्यालाच जास्त मतं मिळाली. त्याचा काही फायदा नाही आहे. तो असे अपघात खूप होत असतात, परंतु त्याच्याबाबत चर्चा होत असते फक्त की त्या मयत व्यक्तींना त्या ठिकाणी न्याय मिळवून देण्यापेक्षा एका बिल्डरांना न्याय मिळवून देण्याचं काम केलं. त्यामुळं लोकांच्यामध्ये थोडीशी भावना होती. बाकी काय झालं नाही. तुम्ही 10 आमदारांमध्ये एक आहेत आणि त्यातही पुण्यातून आहेत. तर पवारसाहेबांचा तुम्ही विजय झाल्यानंतर शाबासकीसाठी फोन शुभेच्छा काय? पवारसाहेबांनी आणि सर्वांनीच शाबासकी दिली. काय बोलले पवारसाहेब? पवारसाहेब चांगलं केलं एवढंच म्हटलं. आता काय बोलणार दुसरं? आता पक्षाचे सीटच निवडून नाही आले पुण्यामध्ये, मग काय बोलणार? ते नाराज दिसताय तुम्ही बापू. नाराजचं काही कारण नाही आहे. ते फक्त म्हटलं की आपलं सीट यायला पाहिजे होती पण आली नाही. धन्यवाद.